होते आणि तो त्याला वळसा घालून गेला. पण मराठ्यांची ना हालचाल ना प्रतिकार. त्याला वाटलं की मराठी 25,000ची सैन्य बघून घाबरली की काय, आणि तो आपला जोशामध्ये तो आला याच्यामध्ये लोणावळ्यामध्ये आला. आता लोणावळ्यात जर तुम्हाला कोकणात खाली उतरायचं त्यावेळेस 5-6 वाटा होत्या. आता काय असतील त्या वेगळ्या. म्हणजे कुरुंड्याचा घाट आहे, सवासणीचा घाट आहे, वाघजाईचा घाट आहे, बोरघाट आहे, आणि त्यातल्या त्यात खानागडं 25,000ची फौज, हत्ती, तोफा, सगळं अवजड सामान. त्यानं बोरघाटाची निवड केली. आता बोरघाटाची निवड केल्याबरोबर ते सगळं सैन्य बोरघाटाकडे जायला लागलं. पण महाराजांना त्याला कुठं आणायचं आहे? कुरुंड्याच्या घाटात, उंबरखिंडीमध्ये. ए बाबा बसून घे, काय नाही मला पाणी पिणी करायचं, बस. उंबरखिंडीमध्ये आता महाराजांनी आपल्या नेताजी पालकरांना सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुमची जी बी तुकडी आहे ती घेऊन जा आणि बोरघाटाच्या खाली तिथे जाऊन गस्त घाला. नेताजी पालकर गेले आपल्या तुकडीनिशी आणि तिथे जाऊन गस्त घालायला लागले. आणि हीच बातमी हेरांनी इकडं कारतलब खानाला दिली की नेताजी पालकर त्याच्या तुकडीनिसह तिथं बोरघाटाच्या खाली तिथं गस्त घालतोय. आणि ही बातमी कळल्यावर खान जागच्या जागी थबकला. त्यानं विचार केला, आपल्यावर शाहिस्ता खानाने जबाबदारी कुठली दिली आहे? कोकण मोहीम पार पाडण्याची. आणि इथं जर नेताजी पालकरकडे जर आपण लढत बसलो तर किती वेळ जाईल माहित नाही. आपण कोकणातच गेलो नाही तर जिंकणार कसे? मोहीम फत्ते कशी होणार? पण त्यानं काय केलं की ह्या नेताजी पालकर बरोबर लढण्यापेक्षा आपण कलाटणी देऊ आणि ह्याला कलाटणी देऊ, दुसऱ्या मार्गाने जाऊ. आणि त्यानं ते सगळं सैन्य वळवलं आणि मार्ग कुठला निवडला? कुरुंड्याच्या घाटाकडे, उंबरखिंडीमध्ये. आणि महाराजांनी सापळा कुठं रचलाय त्यासाठी? उंबरखिंडीमध्ये. झालं तसंच, सगळं सैन्य उंबरखिंडीमध्ये येऊन दिलं. सगळं सैन्य आतमध्ये जाऊन दिलं. 25,000 सैन्य, हत्ती, घोडे, तोफा, दारुगोळा, शस्त्रास्त्र सगळं सगळं आत जाऊन दिलं. बैलगाडा, धान्य वगैरे सगळं. आणि ते उंबरखिंडीमध्ये जाऊन दिलं. आणि आपण बाटलीला जसं बुच मारतो तसं बुच नेताजी पालकरांनी मागणं मारलं. महाराज नेताजी पालकरकडे 1000चं सैन्य होतं. आता नेताजी पालकरांनी मागणं परतीच्या सगळ्या वाटा बंद करून ठेवल्या. आता ती उंबरखिंड अशी आहे की एका बाजूला उंचच्या उंच कडे, एका बाजूला खोल दरी. आता पाठीमागे नेताजी पालकर उभे आहेत आणि पुढे स्वतः शिवाजी महाराज उभे आहेत 1000 फौज घेऊन. आता आणि ती मध्ये अरुंद वाटे, आणि त्या अरुंद वाटेवर 25,000चं सैन्य, त्याचे हत्ती, घोडे, तोफा, दारुगोळा, शस्त्रास्त्र सगळं. म्हणजे त्यांना पाहायला जागाच नाही कुठं. आणि महाराजांची इशाराच झाली. इशारात झाल्याबरोबर आपल्या सैन्यानं काय 7-8 तुतारे असतील त्यांनी सरसर वाजवल्या. तिकडून नेताजी पालकरांना आवाज आला, तिकडून नेताजी पालकरांनी तुताऱ्या फुकल्या. काय 7-8 असतील लोकांकडे पाठीमागं. हे सरसर आता कड्या खाली जर आपण वरडलो तर आपल्याला येतो इकोसिस्टम. एवढा आवाज त्या सरसर तुताऱ्याचा यायला लागला की त्या खानाला कळेनाच की वाचतायत कुठनं. आणि तो एवढं विचारतोय तर मराठ्यांनी सपासप बाणानं हल्ला सुरू केला. मराठे कुठं लपून बसले होते की जो उंच कडा आहे ना त्याच्यात बी आपले तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक त्याच्याबरोबर 1000ची फौज बरं लपून बसले. झाडा झुडपातून बाण सोडतात. सपासप एवढा दणका घातला बाणांचा की त्या खानाचं सैन्य सायरावायरा पळायला लागलं. बरं पळणार तर जाणार कुठं? पुढे शिवाजी महाराज, पाठीमागे नेताजी पालकर चोपणार. या साईडला खोलदरी आहे आणि या साईडला मराठे ऑलरेडी हाणतायत बाणानं. त्यांना काय कळणार, त्यांचे हत्ती बिथरले. ते हत्ती शेवटी त्यांचेच सैन्य आपटून मारायला लागले त्या सैन्यांना. घोडे सगळे बिथरले. खानाची फौज एवढी गारज झाली तिथं आणि खान स्वतः ते सगळं बघत होता. आणि खानानं विचार केला. मग त्यानं त्याच्याबरोबर जे रायबगन होते रायबगनला विचारले शिवाजी महाराजांकडे किती सैन्य असेल. रायबगननं सांगितलं शिवाजी महाराजांची म्हणली एक 200 माणसांची तुकडी असते. आणि त्यांना इशारा देण्यासाठी शिवाजी महाराज एक तुतारीवाला ठेवतात, एक शिंगवाला ठेवतात. मग म्हणली पुढे किती शिंग वाजतात? ती म्हणली 100 तरी वाजत असतील. मागं किती तुत वाजतात? ती म्हणली 100 वाजत असतील. म्हणजे शिंग किती झाली? 200 शिंग झाली. मग 200 गुणिले 200 किती झालं? फौज किती झाली? 40,000. त्यानं डोकंच पकडलं. म्हणलं आपली 25,000, यांच्याकडे 40 आहे. बरं अडकलं असा की पुढं बी जाऊ शकत नाही, मागं बी जाऊ शकत नाही. इकडून मराठे हाणतायत आणि जर सैन्यच होय ना तर आपलं खाली दरीत उडी मारायची आणि मरायचं. एवढंच काय ते खानाच्या ह्याच्याकडे शिल्लक राहिलं. शेवटी खानानं आपलं महाराजांना शरण जाण्याचा मार्ग निवडला आणि तो कसा बसा वाट काढून महाराजांकडे आला. त्यानं काय बघितलं? उंच दिप्पाट पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसलेले महाराज, केशराचा शिडकाव केलेला आहे, डोक्यावर शिरस्त्राण आहे, जाळीदार चिलखत घातलेलं आहे, दोन्ही घोड्याच्या बाजूला तुनीर आहेत, त्यात बाण आहेत आणि एका खांद्यावरती महाराजांच्या धनुष्य बाण आहे. एक कवी भूषणाचा एक छंद आहे बघा त्याच्यावरती, एक सुंदर. साजीच्या तू रंग बिर रंग में तुरंग चढे, सरजा शिवाजी जंग जितने चलत. किती सुंदर अनुप्रास. साजी चतुर रंग बिर रंग में तुरंग चढे. तुरंग म्हणजे घोडा, घोड्यावर बसून. सरजा म्हणजे सिंह. सरजा शिवाजी जंग जितने चलत म्हणजे युद्ध जिंकायला चला, असं त्यानं ते वर्णन केलं आहे. आणि तो महाराजांसमोर आला, गुडघे टेकून बसला, तलवार ठेवली आणि महाराजांना सांगितलं प्राणांची भीक द्या, माझं सैन्य आणि आम्ही असंच आहे तसं परत जातो, तुमच्या मुलखावर काही चालून जात नाही.
महाराज म्हणले ते ठीक आहे, पण तुम्ही आमच्या बिना परवानगीनिशी तुम्ही आमच्या कोकणामध्ये चालून जात होता, आमचा कोकण तर तुम्ही लुटणारच होते. महाराज म्हणले तशी सुट्टी नाही, तुम्ही जे घेऊन आलेले 25,000ची सोबत फौज घेऊन आले, त्यांच्यासोबत हत्ती घोडे तुफा दारुगोळा शस्त्रास्त्र जे बी काही घेऊन आले कपडे लत्ता सगळं म्हणलं आम्ही जप्त करणार. म्हणला ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यानं तुम्हाला हे काम करायला सांगितलं कुणी, शाहिस्त खानानं, त्याच्याकडून माफीनामा आणि मोहिमेचा सगळा खर्च आम्हाला द्यावा लागेल, तरच तुम्हाला इथं सुट्टी, नाही तर सगळ्यांची चांबडी सोलतं इथंच, नाही तर दरीत ढकलून देतो. त्याला हो मान्यशिवाय पर्यायच नाही ना. महाराजांनी आपला हेसाची कंक सरदार त्यात दिला आणि खानाचा वकील कृष्णाजी ते सोबत गेले, पुण्यामध्ये गेले. शाहिस्ता खान बसला होता लाल महालामध्ये आणि सगळा तो इतिवृत्तांत खानाचा सगळा खानाला सांगितला त्या वकिलानं. पण खानाची काय त्याला विश्वासच बसना, तो वकील काय सांगतोय त्याचा विश्वासच बसना. त्यानं विचारलं त्या वकिलाला, मी कारतलब खानाला सैन्य किती दिले? तो म्हणलं 25,000. शिवाजी महाराजांचं सैन्य किती आहे? ते म्हणले 3,000. आणि मग तुम्ही 3,000 फौजेनं तुम्ही म्हणताय आम्हाला बंदी बनवून ठेवलंय आणि माझ्याकडून माफीनामा घ्यायला आलाय, खर्चाचा सगळा हिशोब घ्यायला आलाय, हे कशासाठी? त्याचं डोकंच बंद झालं. म्हणजे 3,000 सैन्यानं 25,000 सैन्य पकडलं का 25,000 सैन्यानं 3,000 सैन्य पकडलं? पण त्याला भूगोल माहिती नव्हता. ज्यावेळी त्या कृष्णाजी भास्करनं सांगितलं की महाराजांकडे 1000 सैन्य पुढं मागं, एका साईडला दर्गीन एका साईडनं मराठी 1000 सैन्य आपल्याला चोपतंय, पण ते 3,000 सैन्य आपल्याला भारी का पडतंय? आता ते भूगोल महाराजांनी अशी निवड केली त्या भूगोलाची की जिथनं आपल्याला पळायला जागा नाही, एक तर दरीतच उडी टाकायला लागेल. शेवटी शाहिस्त खानाला पर्याय राहिला नाही, त्यानं आपला तो सगळा माफीनामा लिहून दिला, मोहिमेचा सगळा खर्च महाराजांना दिला. ते सगळं घेऊन आला उंबरखिंडीमध्ये. उंबरखिंडीमध्ये महाराजांनी ते सगळं जप्त केलं, ते सगळं मोहिमेचा खर्च त्याचा माफीनामा वाचला आणि त्या सैन्याला म्हणले आता जाऊ शकता. पण असं नाही म्हणले, चपल्या काढून जायचं. उन्हाळ्याचे दिवस होते. तिथनं उंबरखिंडीतनं जर तुम्ही विचार करायला लोणावळ्यातनं तर पुण्यापर्यंत जायचं, चपला काढून जा म्हणले, तुम्हाला कळणार नाही तसं परत आमच्या हे स्वराज्यावर चालून कसं यायचं ते. अशा पद्धतीने महाराजांनी जिरवली. 3,000 सैन्य घेऊन फक्त जिरवली किती? 25,000 सैन्याची. 2 मिनिट, माझा घसाच कोरडा होता म्हणूनच मागावले. महाराजांनी ठरवलं आपण कारतलब खानाला तर आता इथं चांगला दणका दिला, पण हा जो 1 लाखाची फौज घेऊन पुण्यातून बसलाय, आपल्या गोरगरीब व्यक्तीला सगळा छळतोय, आपला मुलूक बरोबर करतोय, ते याला एकदा तलवारी खाली घेतलाच पाहिजे. आणि महाराजांनी मनसुबा रचला. 5 एप्रिल 1663 महाराजांनी लाल महालावर छापा मारला. आता महाराजांचा छापा आलाय काढल्याबरोबर शाहिस्त खान पळ सुटला लपला कुठं? बायकांच्या घराड्यात. कारण त्याला माहिती होतं शिवाजी महाराज बाई माणसाला हात लावत नाहीत. आणि महाराज जागच्या जागी धपकले पडद्याच्या मागं, श्वास बंद केला, हालचाल बंद केली की जणू शाहिस्ते खानाला वाटावं की महाराज गेले म्हणून. आणि शाहिस्त खान आलं बायकांच्या घराड्यातून बाहेर आला. महाराज चितेचे चपळाईने महाराज झपावले. शाहिस्त खान पळ सुटला आणि खिडकीतनं उडी मारणार तोच शमशेर चालली सब. महाराजांना वाटलं गर्दनच मारली गेली की काय, पण त्या अंधारामध्ये महाराजांना कळलं नाही. महाराजांना वाटलं गर्दन मारली गेली. महाराज आपल्या 100 फक्त सैन्य घेऊन महाराज त्या लाल महालात गेले होते. त्या 100 सैन्यांना महाराजांनी सावध केलं आणि आपले सैन्य काय म्हणतात, गनिमाया चलो गनिमाया भागो. आणि सगळे गनिमाया करत सगळे त्यांनी स्वतः दरवाजे खोलले लाल महालाचे आणि बाहेर पडले. शिवाजी महाराजांनी सकट सगळे 100 मावळे बाहेर पडले आणि तिथून ते लाल महालाच्या पाठीमागं रोकडबाचं मंदिर आहे, तिथं बाजी सर्जेराव शेरे आपली घोडी घेऊन जीन कसून घोडी त्यांनी तयार ठेवली होती. आणि तिथून महाराज भांबुर्ड्याला गेले. भांबुर्ड्यावरनं तिथून महाराजांनी इशारा दिली आणि इशारा दिल्याबरोबर इकडं विठोजी सरदार विठोजी यांनी काय केलं, 125 बैलांच्या शिंगाला पलिते बांधले. म्हणजे बैलाच्या शिंगाला असे टेंबे बांधले, ते पेटवले आणि कुठे हाकलून दिली बैल? कात्रजच्या दिशेने. कशासाठी हाकलून दिले असतील? आता शिवाजी महाराज तर आता छापा घालून आलेत. जर खानाच्या सैन्यानं पाठला करायचा प्रयत्न केला तर त्यांना काय कळावं की सैन्य कुठं परत आहे? शिवाजी महाराजांचं कात्रजच्या घाटानं. आणि झालंही तसंच. हे जसं सैन्य बाहेर निघालं त्यांनी बघितलं, अरे इकडे उजेड लागतोय, हे उजेडाच्या दिशेनं पळायला लागलं. बैल पुढे यांच्या घोडे मागं, बैल पुढे यांच्या घोडे मागं. कात्रजच्या तिथं आल्यावरती बघितलं यांनी, अरे हे तर बैल आहेत, आलं डोक्याला मारून घ्यायची वाळी. आता शाहीच्या खानाला उत्तर काय द्यायचं? एक तर त्याची बोटं तोडल्यात आणि हे बी भेटले नाही शिवाजी महाराज. अशी फजिती केली मराठ्यांनी त्यांची की ही अशी नाही, बऱ्याच वेळेला फजिती केलेली आहे. पण आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला एकच उदाहरण सांगितलं मी, बाकीचं आपण कधी वेळ मिळाला तर सांगू. आणि त्याच्यानंतर सगळे सैन्य परत आलं. अफजल शाहिस्त खानानं विचारलं शिवाजी महाराज भेटले का? ते म्हणले नाही भेटले. महाराज तिथून कोंढाण्यावरती गेले. पण महाराजांना सकाळी बातमी लागली की ह्याची तर 3च बोटं छाटल्यात आपण, हा काय मेला नाही, पण आपण पाय दिलाय नागाच्या शेपटावरती आणि तो वळून दंश करणार, कारण त्याच्याकडे लाखाची फौज होती. महाराजांनी काय केलं, भैरजी नायकांना सांगितलं, म्हणले जा परत लाल महालात आणि तिथं असे आरोग्य उठवा की महाराजांना भूतपिशाच कळते, काळी जादू येते, महाराज कुठे
प्रकट होतात, कधीही गायब होतात, कोणालाही 10 फूट उडी मारून ते गर्द मारू शकतात. आणि असे आरोळी उठाल्यावर आधीच तो शाहिस्ता खान घाबरला होता, कारण त्याचा या छाप्यामध्ये त्याचा मोठा मुलगा फतेह खान नाव मारला गेला होता आणि त्याच्या सगळ्या बायकाही घाबरल्या होत्या. अरे म्हणले हे मराठी लोक कधी येतात, 1 लाखाची फौजेच्या गराड्यात मी बसलोय आणि हा माणूस तिकडून 100 मावळ्या घेऊन येतो आणि माझ्या ह्याच्या बोटापर्यंत बोट छाटतो, उद्या तो येऊन गर्दन मारेल म्हणले. एवढ्या भीतीनं तो शाहिस्ता खान पळून गेला. पुढच्या 3 दिवसामध्ये म्हणजे 5 एप्रिल 1663 ला त्याच्यावरती हल्ला झाला. तिथून जे शाहिस्ता खान पळाला तो परत आलाच नाही. म्हणजे फक्त 100 मावळे नेले होते, 300, पण बाजूला 200 म्हणजे इतरत्र पेरले होते आणि फक्त 100 मावळे घेऊन, म्हणजे ही जी जिगर आहे ना, 1 लाखाच्या फौजेत घुसून शाहिस्ता खानाला जो मारलाय ना, ही मराठ्यांच्या रक्तामध्ये जी ताकद आहे, ही क्षमता आहे, याच्यावरती हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे. महाराजांनी तर शाहिस्ता खानाला गारद केला, पण हे डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज समुद्रावरून यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, त्यांच्या बलात्कार करायचे, नाक कापायचे, दर्या रक्ताळून टाकायचे. आणि महाराजांनी याचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतःचा आरमार समुद्रामध्ये उतरवलं. सुरुवातीला हे आरमार जे आहे ना, किनारपट्टी सुरक्षेसाठी होतं, पण कालांतराने महाराजांनी कल्याण आणि भिवंडीला स्वतःची जहाज बांधण्याचे कारखाने काढले. आता स्वराज्याच्या जहाज स्वतःच्या स्वराज्याच्या कारखान्यामध्ये तयार व्हायला लागली आणि महाराजांनी बनवलेली जहाजे इतकी चांगली होती की त्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यायला लागायची. त्या इंग्रजांचं महाराजांना पत्र आलं, तुम्ही तयार केलेली जहाज आम्हाला विकत देता का? पण ही जहाज, या जहाजांनी शत्रूला तर दर्यात बुडवलाच, परंतु मराठ्यांचा व्यापार समुद्रा पलीकडे जाऊन मराठ्यांचा मसाल्याचा आणि इतर जिन्नस वस्तूंचा सुद्धा व्यापार हा मराठ्यांचा केलेला आहे. बघा म्हणजे किती दूरदृष्टी होती महाराजांकडे, म्हणजे नवनिर्मिती सुद्धा महाराजांकडे आहे. महाराजांचं वेगळंपण कशात येऊ, आपण म्हणतो महाराजांचं वेगळं कशात येऊ, तर राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या भाषेवर, यावनी भाषेचा इतका पगडा बसत चाललेला नाही की लोकांनी आपल्या मुलांची नावं सुलतानराव, रुस्तमराव अशी ठेवायला सुरुवात केली. महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंतांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, या यावनी भाषेला पर्यायी प्रतिशब्द काढा म्हणले, गिरवाड म्हणले. आणि मग 1400 शब्दाची डिक्शनरी तयार झाली, त्याला राजकोश असे म्हणतात. म्हणजे सगळ्यात पहिला कोशकार राजा जर कोण असेल ना, तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. मग त्यामध्ये अनेक वर्ग आहेत, लेख्य वर्ग आहे, दुर्ग वर्ग आहे, शस्त्र वर्ग आहे. म्हणजे शस्त्रांची नावं जी आहेत ना, हे अरबी पर्शियन आहेत, मग त्याला आपली नाव ठेवली. म्हणजे तलवार, हे तलवार आपलं नाही, संस्कृत मधलं खडग हे नाव आपलं आहे. हे चिलकत, बख्तर, गुग्गी ही सगळे अरबी पर्शियन नाव आहे, मग त्याला आपली नाव ठेवण्यात आली. दुसरी गोष्ट, त्यांनी बाळाजी आवजींना बोलून घेतले, त्यांचे चिटणीस बाळाजी आवजींना बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं, आपल्याकडे पत्रांचे किती प्रकार आहेत म्हणले. म्हणजे कौलनामा असतील, खुर्द कथा असतील. बाळाजी आवजींनी सांगितलं 70-80 प्रकार आहेत म्हणले सगळ्यांचे मायने लिहून काढा. आता महाराजांची त्यावेळी पत्र कसं जायचे ते तुम्हाला सांगतोय. ते पत्र एक महाराजांचं सांगतो, इज्जत व रफत, दस्तगाह व सुजात व शहामती, इंतिबा व इक्बाल व इजलाल हमरा, सैयद आजम सैयद सुलतान अजय शिवाजी राजा सलाम सलामती अंजाम मुवल मुराद हो की काय कळते का बघा. अजरक्त खाने संयुक्त शिवाजी राजे, अजरक्त खाने राम दौलत हुब बज अनूप कारपनान हाल व इस्तकबाल बिदानत के अजय शूरसन सभा अरबैन आलम. हे मला बी वाचल्यावर कळलं नाही त्याचं ट्रान्सलेशन काय, पण अशा पद्धतीची पत्र सगळी महाराजांची जात होती. पण ज्यावेळेला बाळाजी आवजींनी लेखन प्रशस्ती लिहिली, मायने सिद्ध केले, त्यानंतर महाराजांची पत्र कशी जात आहेत बघा. स्वस्ती श्री राज्याभिषेक शक 3 नलसंवत्सर वैशाख बहुल द्वितीया हिंदू असरे हे दिनी क्षत्रिय कुलाव तंस श्री राजा शिव छत्रपती यांनी आज्ञा केली ऐशीजी, अशी ती सगळी पत्र जायला लागली. म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे जे स्वत्व आहे ना, हे फार महत्वाचं आहे. महाराजांच्या याच शौर्याच्या आणि पराक्रमाच्या बळावर रायगडावर उभं राहिलं 32 मानाचं सुवर्ण सिंहासन. या म्लेच्छ बादशाहीमध्ये एक मराठा एवढा बादशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकारांनी त्याचं वर्णनही केलंय. पण हे घडलं होतं चारित्र्यातून, हे चरित्र घडलं होतं चारित्र्यातून. महाराजांचा सगळ्यात मोठा पैलू होता. काही माणसं पराक्रमी असतात पण चारित्र्य संपन्न असतातच असं नाही, काही माणसं चारित्र्य संपन्न असतात पण पराक्रमी असतीलच असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, अजिबात नाही. नाही तर बघा ना, महाराजांचे सरदार आबाजी सोनदेव यांनी कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला आणि खजिन्याबरोबर त्यांना कल्याणच्या सुभेदाराची सून मिळाली. इतकी सुंदर, इतकी देखणी, इतकी लावण्यखनी की बस बघा आणि बघतच राहावं, इतकी लावण्यखनी. आणि त्याला वाटलं की ही जी कल्याणच्या सुभेदाराची सून आहे ही महाराजांना मी भेट म्हणून देतो राजगडावर मिळून. हे असं त्याला का वाटलं असेल, कारण त्यावेळेचे जे राजे होते त्यांचे प्रत्येकाचे 400-500 महिलांचा जनानखाना असायचा
आणि तो आबाजी सोनदेव ते खजिना आणि त्या सुभेदाराची सून घेऊन राजगडावर आला. महाराजांच्या समोर तो खजिना ठेवला. महाराजांनी खजिना बघितला आणि महाराजांच्या समोर ती सून उभी केली सुभेदाराची. महाराजांनी बघितलं आणि विचारलं, हे आऊसाहेब कोण गावचा? त्याच्यावरती आबाजी सोनदेव काय म्हणतात, खजिन्याबरोबर सापडली, खजिना म्हणून घेऊन आलो. हे म्लेच्छ कित्येक वर्ष आपल्या आई बहिणीचे आबरू उठत आले, आज तुम्हाला ही भेट घेऊन मी घेऊन आलेलो आहे. महाराज ताट दिवशी उठून वारायले आणि सांगितलं, आबाजी सोनदेव ते तैसे होते म्हणून आपणास हे ऐशे स्वराज्य निर्माण करावे लागले. स्त्री ही स्वराज्याच्या देवारातील देवता आहे, तिच्या पत्राला हात घालण्याची गै केली जाणार नाही. किती चारित्र्य संपन्न राजा बघा. अरे अशीच आमची आई असते, सुंदर रूपवती, अभि सुंदर झालो असतो, वदले शिवछत्रपती. त्या महाराजांच्या याच्यामध्ये हे स्वराज्य इथे आपण उभं केलेलं आहे. महाराजांनी उभं केलं, या सगळ्या गुणांच्या महाराजांनी स्वराज्य उभं केलं. नाही तर महाभारत तर माहिती आहे तुम्हाला, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला तुम्हाला तर माहिती आहे. धृतराष्ट्र होता, आचार्य द्रोण होते, कृपाचार्य होते, भीष्म पितामह होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत काय गोगल लावून बसले होते, त्यांच्या उपस्थितीत द्रौपदीचं तिचं वस्त्रहरण झालं. म्हणजे खुर्चीतल्या माणसानं आपली जबाबदारी पार नाही पाडली तर काय होतं, महाभारत होतं. पण महाराजांनी तसं केलं का? महाराज काय म्हणले, अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, बदले शिवछत्रपती. म्हणून हे शिवराज्य आहे, म्हणून हे हिंदवी स्वराज्य आहे. महाराजांचा जय जयकार हा कशासाठी आहे? हा तेवढ्यासाठीच आहे. मग नंतर द्रौपदीचं वस्त्रहरण तर झालं, तुम्हाला माहिती आहे, पण तिनेही पण केला. तिने पण केला काय, आता म्हणली मला शॅम्पू कंडिशनर वगैरे काय नको, यांच्या राखतानच केस धुणार म्हणजे. आणि झालंही तसं. एक तरी कौरव राहिला का? एवढे सगळे कौरव होते, एक तरी राहिला का? टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला आपल्या इंदोरकर म्हणतात ना, टपरीला नाव नाही राहिलं. म्हणजे स्त्री ही स्वराज्याच्या देवारातील देवता मानली जात होती आणि महाभारतामध्ये तिचा अपमान झाला आणि ते कौरव सगळे संपले. त्यामुळे स्त्रीचा कुणी नादाला लागून यांनी जर ठरवलं ना एखाद्याची वाजवायची, त्याची वाजलीच म्हणून समजा. त्यामुळे एखादी स्त्री समोर आली, तिला बाई म्हणूच नका, आई म्हणा, ताई म्हणा, मावशी म्हणा, काकी म्हणा, बाई म्हणूच नका आणि स्त्रीचा आदर करा. हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं. कारण स्त्री ही आदिशक्तीचं रूप आहे आणि स्त्रीचा आदर करा शिवचरित्रातून, हेच आम्हाला शिकायला मिळतं. आणि हे महाराजांचे गुण आम्ही सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे, ते जपले पाहिजेत. कारण शिवविचार महाराजांचे हेच शिवविचार मानण्यासाठी लय लेट नाही ना होते, एक 10-15 मिनिटं जास्त नाही. हो दे, पाणी पितो थोडं.